सहभागी झालेले आहेत। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 7 निष्पाप नाशिककरांचा बळी गेलेला आहे। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक अपघात देखील या खड्ड्यांमुळे होत आहेत आणि याचा सगळा निषेध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज हा महामोर्चा नाशिक महापालिकेवर काढण्यात आलेला आहे। पुढच्या काही वेळामध्ये हा मोर्चा पुढे नाशिक महापालिकेवर धडकणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून नाशिक महापालिका प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज या ठिकाणी केला जाणार आहे। एकूणच आपण जर बघितलं तर अगदी यमदूताच्या वेशभूषेत देखील या ठिकाणी शिवसेने सहभागी झालेले आहेत। यमाचं जे वाहन आहे रेडा त्याला देखील या मोर्चामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या प्रतिकात्मक स्वरूपातल्या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहरातील खड्ड्यांचा निषेध व्यक्त केला जातोय। नाशिक शहरातल्या सर्वच भागामध्ये खड्डलेला आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर प्रशासनाकडून 7 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर खड्डे दुरुस्तीला वेग देण्यात आलेला होता। मात्र जे खड्डे या ठिकाणी पडतायत ते खड्डे जे आहेत ते पावसामुळे पुन्हा एकदा जैसे थेच परिस्थिती होत असल्यामुळे नाशिककरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संतापाची भावना आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो आता नाशिक महापालिकेच्या कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। काही विद्यार्थी देखील प्रतिकात्मक स्वरूपात यामध्ये जखमींची वेशभूषा करून आलेले आहेत आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रतिकात्मक स्वरूपातल्या आंदोलनाच्या माध्यमातून देखील केला जातोय। संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सध्या त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। मात्र हा मोर्चा ज्यावेळेस नाशिक महापालिकेवर धडकेल त्यावेळेस त्या ठिकाणी संजय राऊत यांचं भाषण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। मोर्चात सहभागी झालेल्या काही आंदोलकांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, कारण नाशिककरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष बघायला मिळतोय। मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं? मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला इतकं दाखवायचं आहे का नाशिक महानगरपालिकेतील जे प्रशासन आहे त्यांनी या नाशिक शहराची पूर्णपणे वाट लावलेली आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे। कुंभमेळ्याचं कामच करायचं होतं, 2 वर्ष अगोदरपूर्वी करायचं होतं, सर्वीकडे खोदून ठेवलेले अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहे। यात आता अगदी यमदूताच्या वेशभूषेत देखील सगळे पदाधिकारी म्हणजे यमाला आमंत्रण देऊ राहिले ना हे खड्डे, त्या संदर्भात ती भूमिका साकार केलेली आहे। यासाठी महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे। पण पाहतोय की मोठ्या संख्येने सगळे शिवसैनिक पदाधिकारी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी यमदूताची वेशभूषा करून एक शिवसैनिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेला बघायला मिळतोय आणि एकूणच सगळा रोष आणि आक्रोश जो आहे तो या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। आणखी काही नगरसेवक काही पदाधिकाऱ्यांशी मोर्चात सहभागी झालेले आहात, नेमकी काय मोर्चाच्या माध्यमातून संदेश म्हणू नका साहेब, या नाशिकची वाट लावली या सरकारने। 35,000 रुपये कोटी मंजूर केले, ते गेले कुठे? आणि 7 ते 8 बळी गेले। त्या बळी गेलेल्या लोकांना 5-5 लाखाचा चेक देता आणि हसतात। हे तुमचं गांडू मी तुम्ही गांडू म्हणेल मग, पण तुम्ही सरकारला जाग येण्यासाठी आणि रस्ते लवकरात लवकर यांचं काम करण्यासाठी आम्ही आज समस्त नाशिककर रस्त्यावर उतरलो। आपण बघतोय हा सगळा प्रचंड रोष जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना बघायला मिळतोय, कारण नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जवळपास 35,000 कोटींची विकास कामं कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहेत। विशेषतः रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे पावसामुळे जे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत त्याचा देखील फटका नाशिककरांना बसतोय। शहरामध्ये दररोज वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यामुळे या सगळ्या महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जात आहे। संजय राऊत स्वतः या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मग संजय राऊत यांच्याकडून भाषण देखील केलं जाणार आहे। पालिका प्रशासनावर संजय राऊत आता कशा पद्धतीने टीका करतात, आसूड ओढतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी
पाऊस सुरू झालेला आहे आणि भर पावसात हा मोर्चा जो आहे तो नाशिकच्या शिवसेना कार्यालयापासून आता महापालिकेच्या दिशेने निघालेला आहे आणि संपूर्ण रोज जो आहे तो आपल्याला या मोर्चाच्या निमित्तानं सध्या नाशिकच्या रस्त्यावर बघायला मिळतोय. आपण बघतोय की नाशिकमध्ये ठाकरे सेना आता आक्रमक झाली आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावरती उतरलेत. नाशिकच्या खड्ड्यांची जी दुरावस्था झाली आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी हे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आता महानगरपालिकेवरती कूच करून जात आहे. त्याचीच ही थेट दृश्य, नाशिकवरून थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय. नाशिकमध्ये ठाकरे सेनेनं मोठा मोर्चा काढलाय. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आणि महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेना आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे आणि ठाकरे सेनेच्या पक्ष कार्यालयापासून ते नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनापर्यंत पायी चालत हा सगळा मोर्चा आता जातोय. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या रस्त्यांची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे. या ठिकाणी प्रवास करताना खड्ड्यांना आणि वाहतूक कोंडींना नाशिककरांना सामोरं जावं लागतंय. या खड्ड्यांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये 5 ते 7 बळी गेलेत. त्यामुळे नाशिकमधल्या रस्त्यांची अवस्था आता हा चर्चेचा विषय बनलाय आणि आगामी काळात देखील अशा पद्धतीने बळी जाऊ नये आणि लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाकरे सेना आता रस्त्यावर उतरली आहे. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेनं खड्ड्यांच्या विरोधात नाशिकचं शिवसेना भवन ते महानगरपालिका इथपर्यंत हा मोर्चा काढलाय. आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे पदाधिकारी आता रस्त्यावर उतरलेत. नाशिकमध्ये संपूर्ण शहरामध्ये कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत आणि रस्त्यांची कामं सुरू असताना कामाचा वेग अत्यंत मंदावलाय. त्यामुळे पावसाळ्यामध्ये प्रचंड खड्डे आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी याला नाशिककरांना सामोरं जावं लागतंय. अनेक नाशिककरांचे खड्ड्यांमुळे बळी गेलेत, अनेक जण अपघातात जखमी झालेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांचा आवाज बनून ठाकरे सेना आक्रमक पद्धतीने आता रस्त्यावर उतरली आहे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता शिवसेना भवन ते राजीव गांधी भवन असा हा मोर्चा काढण्यात आला आहे.